जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर येथे यूरोलॉजिस्ट तज्ज्ञ डॉक्टर अतुल पवार हे पूर्णवेळ कार्यरत असून किडनी विकार, मूतखडा, प्रोस्टेट व इतर मूत्रविकारांवर मार्गदर्शन तसेच शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करीत आहेत। संगमनेर तालुक्यातील आसवी येथील प्रभाकर कडू यांना अनेक दिवसांपासून मूतखड्याचा तीव्र त्रास होत होता। त्यांनी विविध ठिकाणी उपचार करूनही फरक पडत नव्हता। त्यानंतर त्यांनी मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर येथे उपचारासाठी दाखल होताच डॉक्टर अतुल पवार यांनी त्यांना दुर्बिणीच्या सहाय्याने एंडोस्कोपिक ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला। शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडून मूतखडा काढण्यात आला। आज ऑपरेशनला 6 महिने पूर्ण झाले असून प्रभाकर कडू यांना कोणताही त्रास जाणवत नाही। शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टर अतुल पवार यांनी दिली। यावेळी प्रभाकर कडू यांनी मेडिकवर हॉस्पिटल व डॉक्टर अतुल पवार यांचे मनपूर्वक आभार मानले। हॉस्पिटलमध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध असून सर्व प्रकारच्या आजारांवर तात्काळ व योग्य उपचार केले जातात। मेडिकवर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत। अनुभवी डॉक्टरांची टीम रुग्णांच्या सेवेसाठी सदैव कार्यरत आहे। विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या जातात। तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, MPKAY महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण आरोग्य योजना, ECHS माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना यासारख्या शासकीय योजना रुग्णांसाठी मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत। तसेच ज्या शस्त्रक्रिया योजनांमध्ये बसत नाहीत त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गतही उपचार सुविधा उपलब्ध आहेत, अशी माहिती केंद्र प्रमुख डॉक्टर स्नेहल गायके यांनी दिली। नमस्कार, माझं नाव प्रभाकर बाळासाहेब कडू। माझ्या काही दिवसापूर्वी किडनी स्टोनचा प्रॉब्लेम झाला होता। एका बाजूला डाव्या साईडला किडनीचं असं दुखत असल्यामुळे मी आमच्या तिकडे ट्रीटमेंट केली होती, पण काही एवढा जास्त फरक पडला नाही। आणि आमचे एक ओळखीचे डॉक्टर होते, ते डॉक्टर कोले म्हणून, त्यांनी आम्हाला मेडिकवर हॉस्पिटलचा पत्ता दिला। त्यानंतर आम्ही इथे आलो। इथं आल्यानंतर आम्ही पवार सरांची भेट घेतली। नंतर त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला तारीख दिली की त्या ठिकाणी या तुम्ही ऑपरेशन करावं लागेल वगैरे असं संपूर्ण माहिती दिली। आणि पवार सरांनी आमचं ऑपरेशन केल्यानंतर 8 दिवस मी या ठिकाणी ऍडमिट होतो। ऍडमिट असताना कोणत्या प्रकारचा काही असा त्रास जास्त जाणवला नाही। सर्व स्टाफ हा पेशंटची व्यवस्थित काळजी घेत होता। त्यानंतर ICU वॉर्डमध्ये खूप एक रात्र राहिल्यानंतर त्यांनी पूर्ण देखभाल आम्हाला व्यवस्थित केली। त्यानंतर पेशंट जेवणाची पण व्यवस्था होती। सकाळ आणि संध्याकाळी पेशंटला जेवणाला व्यवस्था होती। त्यानंतर जो काही ऑपरेशनचा जो काही खर्च होता तो आपल्या योजनेमार्फत आम्हाला त्या कागदपत्र दिल्यानंतर आम्हाला त्या योजनेमध्ये बसवण्यात आलं आणि आमचा उपचार हा पूर्णपणे मोफत झाला। आणि डॉक्टरची टीम पण व्यवस्थित होती, सगळा स्टाफ पण चांगला होता। स्वतः डॉक्टर पण ऑपरेशनच्या वेळेस नंतर अनेक वेळेस भेटत होते आणि एक प्रकारच्या पेशंटला धीर देत होते। त्यामुळं कोणत्या प्रकारचे काही त्रास जाणवला नाही। आता ऑपरेशन माझे 6 महिने झालेले, तर कोणत्या प्रकारचा शारीरिक त्रास हा होत नाही। त्याबद्दल मी मेडिकवर हॉस्पिटलचे आणि डॉक्टर पवार सरांचे खूप खूप आभार मानतो। नमस्कार, मी डॉक्टर अतुल पवार, संगमनेर मेडिकवर हॉस्पिटल इथे यूरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे। तर आमच्याकडे एक पेशंट आलेला आहे, कडू प्रभाकर म्हणून। तर त्यांना पोटात दुखत होते, तर डाव्या साईडला पोटामध्ये दुखत होते। त्यांनी बाहेरच्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतली, पण पेन कमी झाला नाही। मग त्यांनी तिकडे सोनोग्राफी केली आणि त्यात त्यांना डाव्या साईडला किडनीमध्ये स्टोन निघलाय, खड्या। तर तिथल्या डॉक्टरांनी मग इकडे त्यांना रेफर केले आपल्याकडे। तर ते स्टोन मोठा होता त्यांना ऑपरेशनची गरज होती त्या स्टोनसाठी। मग त्यांना आपण फिटनेस करून त्यांचा कुठे CT स्कॅन करून त्यांचा प्रॉपर प्लॅन केला ऑपरेशनसाठी आणि त्यांना मग एक डेट देऊन आपण त्यांना डाव्या साईडचं स्टोनचं ऑपरेशन केलं। ऑपरेशन हे दुर्बिणीच्या सहाय्याने झालं त्यांना। आणि त्यात आपण ऑपरेशन नंतर एक त्यांना नळी पण टाकतो, स्टेंट। तो स्टेंट पण आपण त्यांचा 1 महिन्याभराने काढला। त्यानंतर पेशंट एकदम व्यवस्थित आहे, स्टोन आणि स्टेंट काढल्यानंतर सगळं। मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर येथे ऑपरेशन हे योजनेमध्ये झालं पेशंटचं, त्यामुळे पेशंटला ऑपरेशनचा कुठल्याही प्रकारचा खर्च आलेला नाही। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका।
प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.